आज आश्रमामध्ये कुसुम ते सगळ्या मुलींना समजावत असते, पण त्या मुली काही ऐकतच नाही. त्यामुळे स्वतःहून म्हणत असतात, आम्हाला ट्रिपला जायचं आहे, आम्ही खूप जपून जाऊ. जाऊ दे ना गं सायली ताई, सांग ना कुसुमताईंना. कुसुम नंतर म्हणते, बरेच जा, पण अगदी जपून जा आणि काही लागलंच तर प्रत्येक वेळेला कॉल करा. मधुभाऊ म्हणत असतात, अगं पण पोरींनो खर्च तर आलाच ना. सायली म्हणत असते, जाऊ द्या मधुभाऊ, त्यांना खर्चाचं सगळं मी बघते. आता मधुभाऊ मग हुला हो करतात सायलीच्या. नंतर सायली त्या टीचरना फोन करून सांगते आणि त्या ज्या बसमध्ये असतात त्यांना सांगत असते की खूप जपून जा आणि पोरींना सांभाळून न्या. काही अडचण आली तर लगेच कॉल वगैरे करा, म्हणजे आमची टीम रेडी राहील. इकडे ती मॅडम त्यांना हो म्हणत असते. आता ती जी मीनाक्षी नावाची पोरगी आहे ती सगळ्यांना म्हणत असते की ताई, मी सगळ्यात मोठी आहे ना, मी सगळ्यांना सांभाळून नेईल आणि व्यवस्थित घरी घेऊन येईल. इकडे आता श्वेता दरवाजा मागून ऐकत असते. तिला प्रियाला अपडेट द्यायची असते की हे बघ, मुली आता निघत आहेत पनवेलवरून कर्जतला जायला आणि त्या कर्जतमध्येच तिथेच त्यांना किडनॅप करता येईल, त्यामुळे तुम्ही तयार राहा आणि असं मॅसेज करून ती प्रियाला कळवते. आता ही श्वेता नेमकी कोण आहे आणि कशासाठी आलेली आहे हे पुढील भागामध्ये बघायला भेटेलच. पण श्वेता चांगली दिसते, तेवढी चांगली तर नाहीच आहे ती. इकडे मुली जात असताना खूप गोंधळ घालत असतात. कुसुम म्हणत असते, अगं हळू आणि काही बाहेरचं चरबट खाऊ नका, मी ना तुम्हाला काहीतरी बनवून देते. तर त्या मुली म्हणत असतात की नको कुसुमताई, अगं आम्हाला जेवणं आहे तिकडे, आणि ते निघतात. खूप मोठ्याने दार लावतात. कुसुमताई म्हणत असतात, अगं बघा ना मधुभाऊ, जातायत तर किती मोठ्याने दाराचा आवाज करून गेल्यात. आता ही छोटी गौरी सायलीजवळच असते. ते दोन मुलं पण असतात, ते खूप निराश झालेले असतात. आता सायली त्यांना विचारायला जाते, तुम्हाला काय झालंय? ते म्हणत असतात, बघ ना सायली ताई, सगळ्या मुली मुली ट्रिपला जात आहेत आणि आम्हाला काहीच नाही, आम्ही कुठे जावं मग आता? सायली म्हणत असते, माझं घरी माझ्या डोहाळे जेवण आहे, तिकडे या तुम्ही आणि तिकडे पण खूप मज्जा करा. इकडे अर्जुन, कल्पनाताई हे सगळे डोहाळे जेवणाच्या तयारीमध्येच असतात. तेव्हा ती अर्जुनला सांगत असते कुठे डेकोरेशन करायचं. आता अस्मिताला पण तो लिस्ट वगैरे सगळ्या काही गोष्टी सांगत असतो. इकडे चैतन्य पण आलेला असतो, अश्विन पण, सगळेजण डोहाळे जेवणाच्याच तयारीला लागलेले असतात. कोणाला फोन करायचे काय, तर आता कल्पनाताई कुसुमला फोन करतात आणि कुसुमसोबत बोलतात, अगं आज रात्री सायलीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही नक्की या बरं तिचे लाड करायला. कुसुम म्हणत असते, हो हो. नंतर मधुभाऊंकडे कॉल देते. ती कल्पनाताई म्हणत असतात, मधुभाऊ तुमची तब्येत बरी आहे ना आता, आणि थोडंसं ॲडजस्ट करून डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला या. आता मधुभाऊ म्हणत असतात, हो पण तो कार्यक्रम तर सगळ्या बायकांचाच असतो, तिथे बायकांचंच काम असतं, पण येईल मी माझ्या लेकीची लाड पुरवायला नक्कीच. आता कल्पनाताई म्हणत असतात, हो आणि लवकरच या थोडंसं. इकडे सगळे जेवणाची वगैरे पण व्यवस्था केलेलीच आहे. आता कुसुमताई आणि मधुभाऊ म्हणत असतात, हो हो आम्ही नक्की येऊ, आणि फोन ठेवून देतात. नंतर इकडे प्रियाला श्वेता फोन करत असते, तेव्हा ती म्हणत असते, ती सगळ्यांना फोन करून सांगते आणि नंतर ते जे किडनॅपर्स आहेत त्यांना पण फोन करते की हे बघा, त्या मुली आता निघत आहेत पनवेलवरून कर्जतला जायला, कर्जतमध्ये यांच्यावर नीट लक्ष ठेवा आणि जेव्हा त्या बसमध्ये बसायला जातील तेव्हा त्यांना किडनॅप करा. हे सचिन आणि राकेश ऐकत असतात आणि राकेश म्हणत असतो, हो हा तर प्लॅन आपला नक्कीच सक्सेसफुल होणार आणि सक्सेसफुल करायचंच आहे. आता प्रिया म्हणत असते, हो आज तरी तो पॉझिटिव्ह बोलला ना, हे अगदी बरं झालं. आता सचिन म्हणत असतो, प्रिया पण आपल्याला खूप जपून पावलं टाकावी लागणार आहेत, कारण अर्जुन आणि सायलीला अडकवणं एवढं सोपं नाही आहे. आता श्वेताला सायली तिच्या घरी घेऊन आलेली असते गोलूला सांभाळण्यासाठी, तर ती खाली बसते. आता कल्पनाताई म्हणत असतात, ही आहे का श्वेता? श्वेता तुझं खूप कौतुक ऐकते बरं मी सायलीकडून. नंतर श्वेता पण हसायला लागते, प्रतिमाताई पण हसतायत. सायली म्हणत असते, श्वेता आहेच तसली, खूप लळा लावते सगळ्यांना लवकर. आता गोलू झोपलेला असतो चैतन्यकडे. ती श्वेता म्हणत असते, हो मी पण तुमच्या फॅमिलीबद्दल खूप ऐकलंय, खूप छान आहात तुम्ही सर्वजण. आता ते म्हणत असतात, हो
नंतर अस्मिता श्वेताला समजावते, अगं श्वेता, माझा गोलू जो आहे ना तो खूप बदमाश आहे. नवीन माणसांकडे जास्त जात नाही किंवा राहत नाही, पण त्याला जर तू जीव लावलास तर तो तुझ्याकडे राहील आणि त्याच्या खाण्यापिण्याचे काय असेल ते मम्माला विचारून घेशील. आता ती म्हणत असते, हो. इकडे प्रियाचा सीन घेतलेला आहे. प्रिया खूप रागात असते. ती म्हणत असते, इकडे मी पण सुभेदारांच्या घरची सून. आता ते कॉन्स्टेबलला बोलवते आणि कॉन्स्टेबल जवळच बडबडत असते. ती कॉन्स्टेबल म्हणत असते, अगं बाई, काय सुरू आहे गं तुझं? ती म्हणत असते, तिकडे तिचे खूप लाड होत आहेत आणि माझं काहीच नाही. आता माझं तर तिने सगळं हिरावून घेतलंय. पहिली मी तन्वी होते आणि ती तन्वी बनून गेली आहे. सगळ्या गोष्टी तिने हिरावून घेतल्या. एका हातानेच ती तिथला माठ फोडते आणि त्या माठाचं जे खापर असतं ते तिच्या हाताला लागतं. हातातून रक्त येतं. नंतर ती ते रक्त चेहऱ्याला पुसते आणि खूप विचित्र दिसत असते आणि म्हणत असते, नाही, मी सायलीच्या आनंदावर विरजण घातल्याशिवाय राहणार नाही. मी तिला नाही आनंदी बघू शकत. सायली बिचारी तिच्या नावाचा कधी विचारही करत नाही आणि ती हात धुवून सतत सायलीच्या मागे लागलेली असते. इकडे अस्मिता श्वेताला समजावत असते, अगं श्वेता, बाळाला ना असं सांभाळायचं. श्वेता म्हणत असते, हो ताई, तुम्ही काहीच काळजी करू नका. मला लहान मुले खूप छान सांभाळता येतात. आणि श्वेता आता गोलूला घ्यायला जाते. तर चैतन्य म्हणत असतो, अगं तो ना येत नाही कुणाकडे सहसा. पण श्वेता म्हणत असते, घेऊन तर बघू द्या. आणि श्वेता त्याला घेते आणि तो रडतही नाही आणि श्वेताजवळ लगेच झोपून जातो. कल्पना येतात, ताई म्हणत असतात आणि चैतन्य पण म्हणतो, अरे बापरे, गोलू किती बदमाश झालाय. माझ्याकडे एवढ्या दिवसापासून येतो पण खूप रडतो येताना. आणि तुझ्याकडे बघ ना, किती पटकन आला आणि रडला पण नाही, खूप शांत झोपला. कल्पनाताई म्हणत असतात, आता तर मला गोलूचं काहीच टेन्शन नाही. श्वेता, तू आता जबाबदारी सांभाळशील ना बाळा नीट? आता खाण्यापिण्याचं काहीच बघायचं काम नाही मला गोलूचं. नंतर अर्जुन, सायली हे सगळे डोहाळे जेवणाच्या निमित्त बोलत असतात. तेव्हा सायली उठायला लागते. अर्जुन तिला पकडतो आणि हळूच उठ असं बोलतो. नंतर आता सायली त्या मॅडमला कॉल करते. ते अपडेट घेतच असतात, मुलींचं कसं सुरू आहे, ते पिकनिकला गेलेले आहेत तर ते तिकडे व्यवस्थित आहेत की नाही. पण त्या मॅडम म्हणत असतात, सगळं व्यवस्थित आहे सायलीताई, तुम्ही काहीही काळजी करू नका. आता ती जी मोठी मुलगी असते तिच्याकडे फोन देतात. ती म्हणत असते, हो सायलीताई, आम्ही खूप खुश आहोत आणि खूप मज्जा येते इकडे. आम्ही एकमेकींना विनोद सांगून आमचा वेळ घालवतोय आणि गाडीत तर खूप गाणे वगैरे असतात, त्यामुळे खूपच भारी वाटतंय. आता ती म्हणत असते, हो, त्या मॅडमकडे दे बरं परत एकदा. आणि त्या मॅडमला सांगते, मॅडम, तुम्ही जेव्हा कर्जतून आल्यावर तुम्ही लवकर येसाल तर माझा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आहे, तुम्ही पण या आणि मुली पण येतील तुमच्यासोबतच. आणि कार्यक्रम थोडं लेटच आहे तर तुम्ही येऊ शकता. इकडे आता प्रियाने चेहरा वगैरे धुतलेला असतो आणि तिला कागदामध्ये कुणीतरी पावडर आणून दिलेली आहे. ती आता पावडर लावते आणि थोडासा फ्रेशनेस येतो तिला. आता ती पोटावर हात ठेवून तिच्या बाळाला बोलत असते आणि गाणं बडबडते, कुणीतरी येणार येणार ग. आणि ते कॉन्स्टेबलला म्हणत असते, ए बघ ना, तू पुरवशील माझ्या बाळाचे लाड. माझ्यासोबत तर कुणीच नाही ग माझ्या घरचे. आणि मला बघ ना, आता शेवायाची खीर किंवा आळूवडी खायची तर तू बनवून देशील मला? ती म्हणत असते, ए बाई, जे गपगुमान ताटामध्ये वाढलंय ना ते खाऊन घे. तू तर माझी नोकरीच घालवणार आहे एक दिवस, जोपर्यंत तू जेलमध्ये आहे तोपर्यंत. आता प्रिया म्हणत असते, असं नको करू ना, अगं दे ना मला आणून. नंतर प्रिया मुद्दाम सिंपती मिळवण्यासाठी त्या सगळ्या जेलमध्ये असलेल्या बायकांकडे जाते आणि म्हणत असते, बघा ना, माझं बाळ कसं नशीब घेऊन आलंय आणि माझ्या घरच्यांनी मला घराच्या बाहेर काढलं. आज मला 7वा महिना लागला आता. तर त्याचा बाबाही सोबत नाही आहे आणि घरचेही कुणी नाही आहे. आणि बघा ना, कसं होईल माझ्या बाळाचं. आता ती एक बाई म्हणत असते, आम्ही आहोत ना तुझ्यासोबत, तू कशाला काळजी करते. इकडे सायलीच्या डोहाळे जेवणासाठी सगळी तयारी झालेली असते. साडी, अर्जुनचा ड्रेस, ते एक मुलीचा एक मुलाचा, हे सगळे फोटोज वगैरे हे बघून सायलीला खूप आनंद होतो. सायली म्हणत असते, मी खूप लकी आहे, माझा नवरा माझ्यासाठी सगळं काही करतो, मला कशाचीही कमी पडू देत नाही आहे. नंतर अर्जुन म्हणत असतो, हो, मग माझ्या बायकोसाठी मी करायला नको का? आता सायली हसायला लागते, लाजते आणि बाळाला म्हणत असते, बघ बाळा, तुझा बाबा किती हौशी आहे, सगळ्या गोष्टी काहीच सांगायचं काम पडत नाही. नंतर अर्जुन म्हणत असतो, अगं बायको, बस बस इथे. आणि तो कपाटातून गिफ्ट काढतो आणि म्हणत असतो, हे बघ,
सायली म्हणत असते, यामध्ये काय आहे? तो म्हणत असतो, अगं बघ तर उघडून, मला ना तुला काहीतरी स्पेशल गिफ्ट द्यायचं होतं, पण काय द्यावं हेच कळत नव्हतं ग. पण मी खूप विचार केल्याच्या नंतर मग हे घेऊन आलोय. आता त्याने यामध्ये नथ आणलेली असते आणि ती नथ बघून सायली खूप खुश होते. खूप आवडते सायलीला ती नथ. आता अर्जुनचा पण चेहरा खुलतो, कारण तिला गिफ्ट आवडलं यामुळे. सायली म्हणते असते, वाव खूप छान आहे आणि तुमची चॉईस तर खूपच छान आहे. नेहमीच काही काही पण आणलं तुम्ही तर खूप छान असतं. आता अर्जुन म्हणत असतो, मग विषयच आहे का माझा. नंतर सायली पण खूप आनंदात असते. आता इकडे पुढील भागामध्ये प्रिया तोंडाला हात लावून हसत असते की आता किडनॅप झालेल्या आहेत त्या मुली. तिला फोन आलेला असतो. नंतर इकडे सायली आणि अर्जुन तयारी करत असतात डोहाळे जेवणाची. अर्जुनच तिला तयार करतो, नथ वगैरे घालणं, ते दागिने घालून देणं. इकडे ते लोक येऊन त्या मुलींना पकडतात. आता पुढे पण प्रियाला असं कसं वाटलं असेल की अर्जुन सायलीला खूप दिवस जेलमध्ये राहू देईल किंवा तिच्या बाजूने केस लढणार नाही. यामध्ये प्रिया फसणार आहेस आणि पुढील भाग खूप